हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्या माझे केस आहे ना भरपूर गळत आहेत, त्यामुळे मी सकाळ संध्याकाळ आवळा ज्यूस प्यायला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 4-5 दिवस झाले दररोज पितीये. सकाळी उठलं की एकदा आणि संध्याकाळी झोपताना. आणि कसं असतं ना, आपलं लेडीजमध्ये हार्मोन इम्बॅलन्स झाले की आपले केस गळणं, त्याचबरोबर पिंपल्स वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तब्येत वाढते. तर या गोष्टी सुरूच असतात. आणि हे जे काही प्रॉब्लेम्स असतात ना, हे प्रत्येक लेडीजमध्ये असतात बरं का. त्यामुळे स्वतःकडे थोडंफार का होईना लक्ष आपण दिलंच पाहिजे. त्यामुळे मी सध्या तरी सुरू केलेलं आहे. किती दिवस पेल ते माहिती नाहीये. कारण काय होतं, काही दुसरं काम निघालं किंवा कुठे गेलं आलं, की पुन्हा हे जे काही रुटीन असतं ना, स्किप होऊन जातं. कधी-कधी तर किती तो कंटाळा येतो बाई, बापरे! काल सायंकाळचे जे काही चहा-पाण्याचे भांडे होते आणि रात्री स्वयंपाक बनवल्याचे भांडे, तर ते घासले आणि जेव्हा रात्री जेवणाची भांडी निघतात ना, त्याच्या आधी मी सायंकाळचे आणि जेवण बनवण्याची जी भांडी असतात ना, ती लावून देत असते किचन ट्रॉलीमध्ये. पण रात्री किती तो कंटाळा आला. मला अजिबात लावण्याची इच्छा नव्हती. मग दुसरी जी काही पाटी होती ना, ती रिकामी केली आणि त्यामध्ये आहे ना, मी रात्रीच्या जेवणाची भांडी तशीच ठेवली. पण सकाळी मात्र आहे ना, हा कंटाळा मला जरा महागातच पडला. सकाळी पूर्ण किचन वाट्यावर नुसते भांडे, भांडे आणि मला आहे ना सकाळी उठलं का किचन वाटा मस्त सुटसुटीत मोकळाच आवडतो. हे तुम्हाला तर माहितीच आहे. तर इतका तो पसारा. मग सकाळी उठल्यावर पहिल्यांदा थोडासा आवळा ज्यूस पिऊन घेतलं. त्यानंतर ही जी काही भांडी होती ना, पहिली लावून दिली आणि नंतर आहे ना, सध्या मी असं ठरवलेलं आहे, की दिवसातून 4 लिटर तरी पाणी आपण पिलं पाहिजे. तर ही बॉटल आहे ना, मी DMartमधनं आणून आहे ना 2 महिने झालेले आहेत. पण 8 दिवस पिलं आणि त्यानंतर बाटली जी आहे ना परत ठेवून दिलेली आणि काल मला ती दिसली. मग मी पुन्हा तिला बाहेर काढलं. म्हटलं, "नाही, आपण याच्यामध्ये पैसे जे काही वेस्ट केलेले आहेत, ते तर वसूल झालेच नाहीयेत." आणि दुसरी गोष्ट आहे ना, पैसे वसूल हो की नाही हो, तो वेगळा प्रश्न. पण आपली हेल्थ खूप महत्त्वाची असते आणि दिवसभरातून 3-4 लिटर पाणी हे आपण पिलंच पाहिजे. कामामध्ये आपल्याला त्याचा विसर पडतो, मान्य आहे. माझंही तेच होतं. पण आपण जर ते पिलं ना, आपली जी काही बॉडी आहे ना, ती हायड्रेट राहते आणि हे जे काही आपलं वेट वाढत जातं ना, तर ते जरा मेंटेन राहण्यासाठी मदत होते. म्हणून मी आज सकाळी ठरवलेलं आहे, की मी आज 4 लिटर पाणी पिणार. म्हणजे ही जी काही बॉटल आहे ना, 2 लिटरची बॉटल आहे. तर 12 म्हणजे दुपारपर्यंत 2 लिटर पाणी पिईल आणि दुपारनंतर संध्याकाळ झोपेपर्यंत का होईना 2 लिटर म्हणजे असं 4 लिटर पाणी मी पिणार. दररोज 3-4 लिटर पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत. पहिलं म्हणजे आपलं शरीर, आपली जी काही बॉडी आहे ना, ती हायड्रेट राहते. त्यामुळे आपल्याला थकवा वगैरे अजिबात लागत नाही. आपल्यामध्ये ऊर्जा टिकून राहते. त्याचबरोबर हायड्रेशनमुळे आपल्या त्वचेला छान अशी चमक येते. मस्त आपला चेहरा ग्लो करतो. त्वचा उजळ आणि टवटवीत राहते. जे काही आपल्या शरीरातील टॉक्सिन्स असतात ना, तर ते बाहेर टाकण्यासाठी सुद्धा मदत होते. आपली पचनक्रिया जी आहे ती पण छान सुधारते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, डिहायड्रेशनमुळे आपली डोकेदुखी जी आहे ना, तर ती टळते. ज्यामुळे आपलं डोकं जे काय आहे ते शांत राहतं. खूप सारं पाणी पिल्यामुळे आपल्याला भूक लागत नाही आणि आपलं जे पोट आहे ना, ते भरल्यासारखं वाटतं आणि जे काही खाण्याचं प्रमाण आहे ना, ते कमी होतं. त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. वजन कमी होण्यासाठी खरं म्हणायला गेलं तर एक पौष्टिक आहार, तो पण योग्य प्रमाणामध्ये, त्याचबरोबर व्यायाम, झोप आणि 3-4 लिटर पाणी हे जर पिलं ना, तर आपलं नक्की वजन कमी होतं. पण हे दररोज फॉलो केलं पाहिजे आणि दररोज फॉलो करायला आपल्याला तर खरंच एवढा वेळ नाहीये. कुणालाच नाही, कारण आपण एक गृहिणी आहोत. सकाळी मुलांचा टिफिन असतो, आहोंचा टिफिन असतो, घरातली क्लिनिंग, सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक, त्यानंतर जर कोणी आलं तर त्यांचं वेगळं किंवा आपल्याला बाहेर कुठे जायचं असलं तर ते पण वेगळं. एका 4-5 दिवस आपण फॉलो करतो. त्यानंतर मग असं काहीतरी होऊन जातं आणि पुन्हा ती जी लिंक आहे ना, ती तुटून जाते. पुन्हा सगळं स्किप आणि जिथल्या तिथे स्टॉप. खरं आहे की नाही? सगळ्यांच्या बाबतीत हेच होतं. माझ्याही बाबतीत होतं आणि मला माहिती तुमच्याही बाबतीत हे होत असेल. थोडाफार का होईना वेळ आपण हा स्वतःसाठी दिलाच पाहिजे. आता सकाळी उठल्यापासून आपली कामं चालू असतात. दुपारी वेळ भेटतो, पण त्या वेळेमध्ये आपलं जे काही शरीर आहे ना, ते थकलेलं असतं आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, की थोडासा आराम करावा आणि केलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आपण दिवसातून 3-4 लिटर जर पाणी पिलं ना, तर त्याचे सुद्धा आपल्याला भरपूर फायदे हे भेटतात. तर मी तर फॉलो केलं आहे आणि मला असं वाटतं ना, तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा आणि पाणीच प्यायचं आहे. त्यासाठी कोणतंही हार्ड वर्क करायचं नाहीये किंवा कोणतं काम नाहीये. ते फक्त आपल्याला पाणी प्यायचंय, पण ते आठवणीने नक्की प्या. आज मी टिफिनला आणि घरी सुद्धा एकच भाजी बनवणार आहे, ती म्हणजे वांग्याची. त्यासाठी मी मस्त कांदा इथे कट करून घेतला.
कढईमध्ये तेल घेतलं, जिरं, मोहरी टाकली, कांदा टाकला, ब्राऊन होऊन दिला. त्यामध्ये घरगुती जे मसाले आहे ना, ते अंदाजानुसार ॲड केले. मीठ टाकलं आणि त्यामध्ये जे काही वांग्याचे काप होते, ते पण ॲड करून घेतले. अंदाजानुसार पाणी ॲड केलं आणि आता इथे भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं पोळ्या बनवून घ्याव्यात आणि पोळ्या अशा टम्म फुगल्या, की पोळ्या करण्याची मजाच वेगळी. तर पोळ्या झाल्या, त्या पण व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून ठेवल्या. जे काही पोळ्यांचं जे काही टॉवेल किंवा जे काही मी कपडा, कॉटनचे कपडे जे यूज करते ना, ते दररोज बदलत असते. तर तो पण चेंज करून घेतला. आणि ज्या पोळ्या होत्या ना, व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून ठेवल्या आणि जी रात्रीची पोळी उरलेली होती ना, ती तव्यावर मात्र कडक होण्यासाठी ठेवली. कारण ह्या ज्या काही पोळ्या आहेत ना, तर त्या साचल्या की मी त्या गाईला देत असते आणि तशाच जर ठेवल्या ना, त्याला बुरा लागतो, व्हाईट-व्हाईट पडतात. त्यामुळे मी काय करते, उरलेली जी काही पोळी असते रात्रीची किंवा सकाळची, संध्याकाळी ज्या पोळ्या उरलेल्या असतात ना, त्या तव्यावर मस्त गरम कडक होऊन देते आणि नंतर गाईला देते. आणि आज नाश्त्यामध्ये म्हटलं चला पोहे बनवूयात. तर मस्त इथे गरमागरम पोहे बनवले. दररोज आमच्या घरामध्ये नाश्ताच पाहिजे असं काही नाही बरं का. आम्हाला आवडते ती म्हणजे फक्त भाजी-पोळी. पण आठवड्यातून एकदा दोनदा असा नाश्ता केलाच पाहिजे. मग कधी पोहे, उपमा, त्याचबरोबर डोसा, इडली, आप्पे तर असं करत असते. पण आठवड्यातून 1-2 वेळा असं रेग्युलर नाही. तर आज मस्त इथे पोहे बनवले. अहोंचा डब्बा पण पॅक केला आणि आज अहोंना तोंडी लावण्यासाठी जी काही कैरी होती ना, ती छोट्या पीसेसमध्ये कट करून मीठ, मिरची आणि थोडंसं तेल टाकून मस्त त्यांना तोंडी लावण्यासाठी दिलं. जे काही त्यांची आवडती आहे आणि त्यानंतर मस्त इथे चहा ठेवलेला होता. आरुष, मी आणि अहो आम्ही चहा पिणारे आणि श्लोक आहे ना मात्र अजूनही झोपलेला आहे. सध्या तो खूप साऱ्या झोपा काढतो. दिवसभर जागा असतो. दुपारी अजिबात तो झोपत नाही. त्यामुळे सकाळीच मस्त 9:30, 10 पण आज जरा जास्त झोपला. 10:30 वाजता उठलेला आहे. पुढे मी तुम्हाला दाखवतेच. खूप झोप काढली त्याने. त्यानंतर मी जे काही स्वयंपाकाचे, चहा-पाण्याचे, नाश्त्याचे जे काही भांडे होते ना, ते सगळे इथे घासून घेतले आणि अहोंचं चाललं होतं, "मला पटकन डबा दे." आणि त्यांचं असं आहे ना, उशिरा उठतात, पटकन नाश्ता, चहा वगैरे पिणार आणि खूप घाई करतात. "आवरलं का? झालं का?" असं चालू असतं. त्यामुळे मी आधीच टिफिन हा जो आहे ना, भरून ठेवते. पण तरी त्यांचं असतं, "झालं का? झालं का?" करतच असतात. आणि मग त्यांचा टिफिन दिला आणि श्लोक बघा, आत्ता आहे ना 10:30 वाजलेले, आत्ताशी उठला आणि लगेच असा जवळ आला. श्लोक उठण्याची ना आम्ही सगळेजण खूप वाट पाहत असतो. कारण त्याचे जे काही बोबडे बोल आहे ना, तर ते ऐकायला आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. आरू, मी आणि अहो आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतं त्याचं बोलणं ऐकायला. तर इथे सकाळी उठल्या-उठल्या त्याचं बघा कसं प्रेम उतू आलं होतं आणि दररोज येतं बरं का असं. दररोज सकाळी उठला की असा गळे भेट घेत असतो. दररोज म्हणजे दररोज. आरुष बघा, आरुष सुद्धा माझा आहे ना खूप गोड आणि खूप शहाणा आहे बरं का. मला पण मदत करतो असतो, श्लोकला सुद्धा सांभाळतो आणि मोठी मुलं जी आहे ना घरातली ती खरंच समजदार असतात. हेच खरं. लहाने खरंच नटखट असतात, डांबीस असतात. हेही तेवढंच खरं आहे. तर दोन्ही मुलांना भरपूर असं प्यार करून घेतलं आणि पुन्हा लागली माझ्या कामाला. आज मला हरभऱ्याची डाळ, बाजरी आणि गहू हे दळायला द्यायचे आहे. दळण मी करून ठेवलेलं आहे. गहू जे आहे ना ते बॅगमध्ये देत असते दळण्यासाठी आणि बाजरी, हरभऱ्याची डाळ जी आहे ना ती डब्यांमध्येच देत असते. थोड्या वेळाने जाऊन मी आता दळण टाकून येईल आणि फ्रिज आज मला क्लीन करायचं आहे. कारण त्याला खूप सारे डाग पडलेले आहेत. जर ब्लॅक फ्रिज घरामध्ये असलं ना त्याला खूप डाग पडतात आणि तेवढं मेंटेन सुद्धा करावं लागतं. म्हटलं चला पुसून घेऊयात. आणि ना 2 दिवसापासून म्हणजे काल आणि आज मात्र अजिबात पाऊस पडलेला नाही. ढगाळ वातावरण होऊन येतं. ऊन पण पडतंय सध्या. पण पाऊस मात्र अजिबात पडलेला नाहीये. तर छान इथे गायी ना चारा खात होत्या. डोंगर वगैरे ते सगळं बघून आहे ना मला गावची आठवण आली. कारण असंच असतं गावाकडे आहे ना अशा गायी ज्या असतात ना चरायला सोडून देतात. मग ते छान चारा खाणार वगैरे. तर ते बघून खरंच मला गावची आठवण आली. जेव्हा असं दृश्य आपण बघतो ना, तेव्हा मलाच काय तुम्हाला सुद्धा अशी गावची आठवण नक्कीच आली असेल. तर चला त्यानंतर मी जे काही फ्रिज आहे ना, छान असं कोलिनने पुसून घेतलं. मधून नाही जास्त मला क्लीन करावं लागत. पण मात्र बाहेरनं आहे ना, जे काही डाग पडलेले असतात ना, ते खूप हायलाइट होतात. ब्लॅक कलरवर जरा जास्तच होतात. त्यामुळे मग ते मला 2-3 दिवसाआड क्लीन करावंच लागतं. आणि हे छोटंसं जे सीलिंग मशीन आहे ना, मी तुमच्यावर शेअर केलेलंच आहे. तर त्याला पण छान मॅग्नेट दिलेलं आहे. त्यामुळे ते पण मी असं बॅग
मागच्या बाजूने ना असं ठेवत असते. नाहीतरी मुलं आहे ना लगेच खेळायला काढतात आणि कधी-कधी मग मला जे काही कव्हर आहे ना त्याच्या खाली सुद्धा लपवून ठेवावं लागतं. तर तिथे मी ते ठेवलेलं आहे. त्यानंतर आज आली होती आमची गॅस टाकी. तसं म्हणायला गेलं मी सोमवारी नंबर लावला तर मंगळवारी आली होती गॅस टाकी, पण आम्ही घरी नव्हतो तर ती रिटर्न गेली. मग पुन्हा काल मी नंबर लावला आणि आज जी गॅस टाकी आहे तर ती आलेली आहे. ही जी काही सिलेंडरची टाकी आहे ना, तर ती आहे एचपीची. दिवसेंदिवस खरंच महागाई वाढतच चाललेली आहे. लास्ट टाईम जेव्हा मी घेतली तेव्हा ₹820 दिलेले आणि आज मात्र ₹880 दिलेले. फ्रिज तर बघा किती छान शाईन करतोय. तर चला असा होता माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरभरून कमेंट्स करा आणि जी काही गुड हॅबिट मी फॉलो करते तर ती कशी वाटली तुम्हाला आणि तुम्ही नक्कीच करणार असाल तर नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. बाय.